एकंदर तुम्ही आता एकत्रितपणे आंदोलन केलं पहिलं, नंतर निवडणुकांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली, आज तुम्ही स्वतंत्र घ्या. नेमकं म्हणजे हा विरोधकांमध्ये काय फूट पडली का काय नेमकं? नाही, असं आहे, ही पत्रकार परिषद मुळातच आम्ही सांगितलं आहे का गेल्या काही दिवसामध्ये वळसे पाटलांनी खुलासा करण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी जी काही भूमिका मांडली, आम्हाला वाटत होतं ते भूमिका मांडतील. त्यांनी भूमिका मांडली व्यक्तिगत टीका टिप्पणीमध्ये. ते त्यांच्या व्यक्तिगत टीका टिप्पणीमध्ये गेले. त्यांनी त्यांची व्यक्तिगत टीका टिप्पणी असल्यामुळं त्यांनी त्यांची पत्रकार परिषद घेतली. आमच्यावर टीका टिप्पणीपेक्षा आम्हाला प्रश्नाचं गांभीर्य आहे. आम्हाला याच्या शोध मोहिमेत जायचं आहे. आम्हाला ही शोध मोहीम होईल, जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही थंड बसणार नाही, हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद. तर मला सांगतो आका आहे ना, हा आकाचं काम एकच आहे की तुम्ही करा भेसळ, त्यातले मलाही मला द्या, तुम्ही खा आणि मी खातो, अशा प्रकारे सर्व यंत्रणा आपल्या तालुक्यात चालू आहे. आणि ती चालू असताना ते सापडायचं काम कसं आहे माहिती का, की त्याची मुळं सापडली. आता आम्ही मुळं शोधतो, मुळं सापडल्यानंतर खोडं ऑटोमॅटिक सापडणार आहे. आता आम्ही मुळांच्या बरोबर पाठी लागत खोडापर्यंत पोहोचतो. एक 4 ते 5 दिवसात त्या खोडापर्यंतची पूर्ण इत्यंभूत माहिती आम्हाला मिळेल. ती मिळाली का त्याचं सीलबंद पाकिट फॉरेन्सिकसाठी मी देणार. फॉरेन्सिकमध्ये त्याची ऑथेंटिकिटी आली की हे 100% तुम्ही जे शोधलं आहे ते ऑथेंटिकेट आहे, ते ऑथेंटिक आलं तर हे सगळं तुम्हाला मी कॉपी देणार. आणि मग तुम्हीच तुमचा आका त्या कागदावर बघणार, तो आका कोण आहे. काही मग या पद्धतीने सांगितलं का 2024 पासून मंथनमध्ये हे सगळं चालू आहे, बरोबर. मग तुम्ही ज्यावेळेस त्यांच्यासोबत 2024 नाही, जेव्हा पहिला गुन्हा या तालुक्यामध्ये भेसळ दुधाचा झाला त्यावेळेसपासून याच्यामध्ये निश्चितपणे काही ना काही होतं आहे. हे सगळं तपासण्याची यंत्रणा, स्वतंत्र यंत्रणा, FDI खातं एवढं पारदर्शक नव्हतं. ते आज तुकाराम मुंडे आल्याने ते चेंज झालेलं आहे. लोकांची विश्वासार्हता वाढलेली आहे. ही व्यक्ती सापेक्ष विश्वासार्हता आहे. ही आजही पूर्ण FDIवर कोणाचा भरोसा आहे असं नाही. मला पाहतो आहे काही डेअरींमध्ये वरतून लॉक केल्यात, पण रात्री 10-11 वाजता त्याच्यामध्ये आजही डेअरीमध्ये दुधाचं कलेक्शन करताय. साईडने चालले, बॅक साईडनी डेअरी चालवत आहे. ती वस्तुस्थिती आहे आंबेगाव तालुक्यात. हो, आंबेगाव चालू आहे. ही माहिती आम्ही समोरच्यांना देतोय. दिली आम्ही दिली आहे. काल सिल्बन पाकिटात दिली आहे. शिंगव्यामध्ये एक डेअरी आहे जिने 2-3 दिवस रात्री 10 नंतर कलेक्शन केलं. त्याचे मी फोटो आणि ते सगळं FDIला पाठवलं. 2004 पासून गुन्हे दाखल झाले, तेव्हापासून प्रकरण चालू आहे. त्यावेळी तुम्ही त्यांच्यासोबतच होता. नाही, आम्ही तुम्हाला आठवत नसेल, आम्ही प्रत्येक विषयाला आंदोलन केलेलं आहे या तालुक्यामध्ये. हां, तुमच्या सोबत होते, तुम्ही मांडीला बसत होते, त्यावेळी तुम्ही काही तुमच्या लक्षात आलं नाही काय, तुमच्या ज्या आज लक्षात आल्या ते कधीपासून चालू आहे? नाही, मी पहिलेही सांगितलं मांडीला तुम्ही काय बोलले? हे बघा, मी पहिलेही सांगितलं की आम्ही स्पष्टपणानं आम्ही त्यांच्यासोबत होतो, 24 वर्ष राहिलं. हा माझा आरोप दिलीप वळसे पाटलांवर नाही. तुम्ही गैर का काढता? गैरअर्थ का काढता तुम्ही? कारण हा प्रश्न आमचा, आम्ही म्हटलं नाही, माझं संदीप लोढा या व्यक्तीवर आहे. संदीप लोढा आणि दिलीप काय एकत्र तुम्हाला माहिती आहे का? मग तुम्ही हा आरोप लावू शकत नाही. संदीप लोढाचा आणि यांचा काय संपर्क असेल तर तुम्ही जरूर सांगा, उत्तर देतील. त्याचं तुमचं असं म्हणणं आहे की वळसे पाटील भेसळखोर आहेत, मग यांच्याबरोबर ते होते असं आहे का? तुमचं म्हणणं नक्की काय? दूषित तुमचं नक्की म्हणणं काय? वळसे पाटील भेसळखोर होते आणि हे त्यांच्यावर होते असं आहे तर तुमचं म्हणणं काय ते स्पष्ट त्यांचे कार्यकर्ते जे तुम्ही आरोप करताय ना, त्यांचे कार्यकर्ते आम्ही त्या सगळ्या भेसळ प्रकरणामध्ये म्हणजे तुमचं हे पण म्हणणं आहे की वळसे पाटलांचा संदीप लोढा कार्यकर्ता आहे. मग काय तुमचं म्हणणं स्पष्ट सांगा. संदीप लोढा कोणाचा कार्यकर्ता हे जग जाहीर आहे. नाही, ते त्यांचं म्हणणं आहे की अरुण भाऊ मांडला बसले वळसे पाटला बरोबर, तर अरुण भाऊनं सगळं माहीत होतं का? नाही, त्यांना असं म्हणायचं आहे साहेब, तुम्ही पूर्वी अगोदर एकत्र होता. एकत्र असताना तुझं माझं सगळं व्यवस्थित ॲडजस्टमेंट, आणि आता तुकाराम मुंढेंनी कारवाई केली तर आता मात्र तुम्ही इश्यू क्रिएट करता, एवढंच म्हणायचं. नाही, आता ते सांगतो मला. तुकाराम मुंढेंनी कारवाई केली दूध भेसळाविरुद्ध. आमचा विरोध आहे दूध भेसळांना. भाऊ काम करतो ते वळसे पाटलांविरुद्ध. मी पण केलं विधानसभेला काम त्यांचं. विधानसभेला जेव्हा त्यांच्या घरी आम्ही गेलो, ते त्यांची मिसेस, त्यांची मुलगी, देवेंद्र शहा, आमचे हे बंधू असे बसले होते. साहेबांचे असे हात थरथरत होते, पाय थरथर होते. आज ज्या माणसाने 35 वर्ष तालुक्याला दिलेत
त्या माणसाला शेवटच्या वेळी जर कुठली अनुचित प्रकार घडला तर त्याला झेपणार नाही. आणि एक आपल्या वडीलधारा माणूस आहे, अशा आशेने आम्ही पण त्यांना मदत केली ना. याचा अर्थ आम्ही पण भेसळी सामाले का नाही ना. जर आमचा कुठलाही माणूस, आमचा कुठलाही व्यक्ती त्या भेसळ करणाऱ्या कुठेतरी पार्टनरशिपमध्ये असेल, त्याच्याबरोबर रोज गाडीत फिरत असेल, त्याच्या पैसे रोज खात पित असेल, तर तुमचा हा प्रश्न नक्कीच तेवढाच हे होता, का होता, ठराविक म्हणजे मौल्यवान होता. पण हा तुम्ही जो प्रश्न विचारताय, त्याच अपेक्षेने आम्ही अरुण गेरेंना प्रश्न केला होता की बाबा ह्या तालुक्याचे ते आमदार आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हालाही असतं आहे, हो. ते दोषीने असं तुम्ही म्हणताय, मग ही कारवाई कठोरपणे व्हावी. वळसे पाटील हे तुम्हाला निवेदन, आणि तुम्ही पण आमच्यासोबत मुंबईला चला असं त्यांना भेटून का सांगत नाही? आता ते ज्या दिवशी आंदोलन केलं, संध्याकाळी त्यांनी सभा घेतली, दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी 10 दिवस आरामाला बाहेर चाललो. त्यांच्या कार्यकर्त्यांना मी फोन केला. इव्हन देवेंद्र शहाला सुद्धा मी इथून फोन केला माझ्या ऑफिसमधून आंदोलन झाल्यानंतर. वळसे पाटलांनी देखील फोन केला, पण त्यांचा फोन त्यांनी घेतला नाही. कार्यकर्त्यांनी सांगितलं की साहेबांची तब्येत खराब असल्यामुळे साहेब आराम करण्यासाठी 10 दिवस गेले. आता ते आराम करण्यासाठी कुठल्या अज्ञात स्थळी गेलेत ते स्थळं मला माहीत नाही. जर असतं तर मग मी त्यांना तिथे निरोप द्यायला गेलो असतो. वळसे पाटलांना भेटून निवेदन देणार का? त्यांना निवेदन द्यायची गरज नाही आहे, त्यांनी आमच्यावर यायचे. आम्ही त्यांना फोन करून सांगणार की साहेब तुम्ही पण तुमचं एक पत्र तयार करा की ह्याच्यावरती FDAने भक्कम कारवाई करा. तुम्ही केंद्रात चाला, आम्ही आमच्या गाडीत घेऊन तुम्हाला जातो, आपण अमित शहाकडे जाऊ, मोदींकडे जाऊ. मोदींना ते सहन होणार नाही की ते दूध पिऊन जी लहान मुलं बच्चे आमच्या महिला भगिनी आज कॅन्सरची झूज देत आहेत, ते मोदींना अमित शहाना स्वतःला पण ते पचणार नाही. तर ते त्यांच्याकडे आपण जाऊ आणि तुम्ही आमदार होऊन आमच्यावर चला. आमच्या ह्या पूर्ण संघटनेचं निषेधाचं नेतृत्व तुम्ही करा. आमचं तर म्हणजे तसं नेतृत्व ते मग हे भेटून का सांगत नाही? तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना भेटता, ॲक्शन करा म्हणता, फडणवीस साहेबांना सांगता ॲक्शन करा. कार्यकर्त्यांनी सांगितलं की ते अज्ञातस्थळी आरामाला गेले. ते असं म्हणण्याला काही अर्थ नाही. नाही, तुम्ही वळसे पाटील तुमचा फोन घेत नाही. अज्ञातस्थळी आरामाला गेले. या सगळ्यांनी निकषावरून असं म्हणणं आहे का दिलीप पाटील हे जे भेसळखोर त्यांना पाठवली का काय असं म्हणणं आहे या सगळ्या निकषावर? असं मी म्हणण्यापेक्षा त्यांनी सांगितलं की माझे कार्यकर्ते चुकले असतील सोडून द्या. मी नाही सांगितलं, त्यांनी सांगितलं. मी कोण सांगणार? चलो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.